आता आपण आलोय हा आतमधल्या रस्त्याला. हे आपल्या गावचे कोकणातले रस्ते मस्तपैकी. लफडा झाला. चल जाऊन दे आता. चल तू चल. घुसवला नाही. लांब गाडीत लांब टर्न मारणार. गाड़ी आ रहा तो आपको समझ जाएगा. नहीं आप नुकसान दे तो बढ़ते हो. बहुत बड़ा नुकसान हो गया हमारा. कंटे रस्ता खराब आहे आणि एक अशी साईडने मोठी गाडी आली जो असा दूर उडतो कडकवाला की समोरचा काय दिसत नाही. ते फक्त बघा येवा कोकण आपलो जसा रस्ता एक्सपांड होतोय आमच्या इकडचा तुमच्यासाठी. आम्ही कष्ट घेतोय एवढा लाल मातीतून चालायला लागतोय. आपल्या इकडची माती म्हणजे एकदम लाल माती. हा तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि थंबनेल बघून ओळखला असाल की आता सकाळ सकाळ आपण कुठे निघालो आहे. सकाळचे वाजले 4:30. मी त्याला 4:30चा टाईम दिलेला आकाशला. 4 वाजता झाला आहे. आता राईडला सुरुवात करतो आहे. आता खूप काळोख आहे. थोडा युनिक ब्लॉग होणार आहे का तो मी पुढे सांगतो. ओके. आणि आता आपण निघूया सीधा शिमग्याला गावाला. आणि चला पनवेलला जाऊन भेटूया. आणि मध्ये मध्ये एरोप्लेन जातो. मध्ये मध्ये स्टार्ट करतो मी व्हिडिओ आणि दाखवतो तुम्हाला. आपला आकाश भाई 4:30चा 4ला आला आहे. आणि गाडी आता चालव तू पहिला. स्टार्टिंग तू कर नंतर मी करीन. चालव. आणि हा गाडीवरून जायचं आपल्याला. तुम्हाला माहितीच आहे खूप वेळा गेलो आहे. भाई माउंट बिन सर्व लावून आला आहे. ते सर्व काय होणार आहे पुढे मी दाखवतो तुम्हाला. बरोबर 5:30ला आम्ही पनवेलला पोहोचलो, जिकडे आपला मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतो. दत्ता स्नॅक्सच्या इकडे. गावी जायची गर्दी बघताय, मजबूत गर्दी आहे. आपल्याला पण ट्रॅफिक तशी भेटणारच आहे कारण की संडे आज सर्व संडेच्या दिवशीच निघालेत. आम्ही आता जस्ट मुंबई गोवा हायवे पकडला आहे कोकणात जायला आपल्या. तर चला आत्ता असली राईडला करूया सुरुवात. थोडा अजून उजेड होऊ दे, मग अजून मजा येईल. रात्रीच्या काळोखात केले सुरुवात राईडला. अजूनपर्यंत मी इथं बाईकवरती चालवायला बसलो नाही. हा कसं चालवतोय. आता थोडा तुम्हाला व्हॉइस वेगळा येत असेल कारण की अजूनपर्यंत मी माईक वगैरे कनेक्ट नाही केला. जेव्हा आता मी राईडला बसीन ना तेव्हा माईक वगैरे कनेक्ट करतो, मग तुम्हाला ऑडिओ क्वालिटी चांगली येईल. मी आधी सांगितलं कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. थोडा उजेड वगैरे मग आपण ब्लॉगला करूया सुरुवात. अजून ट्रॅफिक वगैरे काही भेटलं नाही. थोडा आता 1 तासामध्ये सूर्य उगवायला चालू होईल. मग थोडा व्हिडिओ बघायला तुम्हाला पण मजा येईल. आम्ही लोक आता आहे पनवेलच्या पुढे. आणि थंडी एवढी मजबूत भेटले ना आता आम्हा लोकांना अचानक भयानकवाली. तर नशीब चांगला की थोडा प्रिपरेशन करून निघालेलो थंडीच्या हिशोबाने. थंडी खूप आहे. आता कर्नाळ अभयारण्य ना तिकडे पोहोचू आम्ही लोक. 6 वाजले सकाळच्या बरोबर. आणि 6 वाजता पण थोडीफार ट्रॅफिक आहे. रात्रीचे मोस्टली वाटतं कोण निघाले नाही. सर्व निघालेत ते सकाळचेच निघालेत अर्ली मॉर्निंग. जेवढे पण बाईक्स दिसतात मला किंवा कार वगैरे आहेत ना गावी जाणारे सर्व आता सकाळचेच निघालेले आहेत. चल बस. आता होत राईडला असली सुरुवात कारण की आता आकाश पाठी बसलाय आणि आपण घेतलं गाडी चालवायला. आणि आता सर्व सेटअप वगैरे झालाय. आपला माईक वगैरे लावून मी गाडी घेतली चालवायला. असं तर मला पहिल्यांदा मोठा सीन काय माहिती आहे. आज जे आपण मोटो ब्लॉग करतोय ना तर ते करतोय आपल्या आयफोनने. म्हणजे जे तुम्ही शूट बघताय ना ते आयफोनने होतोय. असा सीन आहे. ओके. थोडा ऍडजस्ट करायला आपल्याला टाइम लागेल. पण जसा ऍडजस्ट होईल ना. आता यातून साऊंड क्वालिटी वगैरे कशी येते ना ते बघायचं आहे. हा बघतोय गाडी, टेन्शन नको.
आता मगापासून वाकड्याने एवढी गाडी फास्ट आणल्या नाही ना की म्हणजे आम्ही लोकांनी ऑलमोस्ट 100 किलोमीटरांना कव्हर केलं रात्रीच्या अंधारामध्ये. तर जरा बोललो तेवढा थांब भाई, आता मला पण गाडी चालवते. नंतर मोठे ब्लॉग साठी आपण आलोय, ते मोठे ब्लॉग आपल्याला करायचं आहे. आता जास्त पण एवढा काय डिस्टन्स राहिला ना आपला, इकडनं ना 126 किलोमीटर दाखवतोय. आणि त्या हिसाबमध्ये बघायला गेला ना आपल्याला ट्रॅफिक वगैरे अशी काय भेटलीच नाही. म्हणजे एकदम मस्त आरामामध्ये आलो आणि खूप लवकर आला. आता आम्ही लोक चायचा ब्रेक घेतलेला, आता चाय पिऊन मग रिटर्न निघालोय. तर मोठा सीन काय माहिती, एक तर पुढे बॅग आहे ना, बॅगेमुळे प्रॉब्लेम होतो. बॅगेचा सीन आहे, बाकी काय नाही. कारण की दोघांकडे माझ्या मोठ्या मोठ्या बॅग आहेत. तर असा सीन झाला, बॅगेने व्ह्यू पण अडतोय आणि बाईकचा थोडा चालायला प्रॉब्लेम पण होतो. कारण त्याला कॅरियर वगैरे काय साईडला पाठीमागे काय आहे नाही, टूल बॉक्स वगैरे RS ला. तर आपल्याला जसं जमतं तसं आपण व्हिडिओ काढायचा मस्तपैकी प्रयत्न करतोय. बघूया, लेट सी कसं काय होतंय, काय होतंय ते. बाकी शिमग्याला आम्ही तर निघालो संडेला गावाला. आज वडखल वगैरे सर्व क्रॉस झाला यार, कडक मध्ये आपण आलो एकदम. आता जसं की तुम्ही बघताय की रावसवाला असा आपला मुंबई गोवा हायवे झालाय, म्हणजे मजबूत एकदम. आणि इथे आता स्पीड लिमिट पण अशी काय नाही, पण मोठा इश्यू काय माहिती इकडे की स्पीड ब्रेकर खूप चिक्कार बनवला. तर रात्री आम्हाला एवढं स्पीड ब्रेकर भेटलेत ना, आता ठीक आहे थोडा उजेड झाला म्हणून दिसून येतं, पण रात्रीच्याने स्पीड ब्रेकर दिसून येत नाही आपल्याला. आणि मोस्टली तर आज संडे ना, तर काल सॅटर्डे मध्ये पण अर्धी पब्लिक निघाली गावी. कारण की खूप जणांचे स्टेटस स्टोऱ्या वगैरे बघत होतो. आता आपण काय, मी तर दर टाइमला बनवतो शिमग्याला जाताना व्लॉग. आणि आता पुढे आपले पण मी 8 दिवस थांबणार आहे. त्या 8 दिवसाचे 8 व्लॉग्स म्हणजे कंटिन्यू येणार आहेत. आता 8 येतील तेवढे जास्त येतील ते सांगू नाही शकत. आता थोडा काय सीन झालं तर थंडी, हाताच्या ना अक्षरशः वाट लागली थंडीने. आता जोपर्यंत हा सूर्य वरून येत नाही ना तोपर्यंत सीन आहेत, खूप थंडी लागते. आणि ग्लोव्स घालून चालवायची सवय नाही, तर म्हणून ग्लोव्स पण नाही घातले. ग्लोव्स आहेत आपल्याकडे, पण त्याने हात वगैरे स्लिप होतो म्हणून मी ग्लोव्स यूज नाही केले. आणि आता मोस्टली तर असं वाटतंय की आम्ही ह्या टायमाला जास्तच लवकर निघालो. तर 10 वाजेच्या आसपास किंवा त्याच्या आधी पण घरी पोहोचू शकतो आम्ही लोक. मग कसा दिवस भेटतो पूर्ण. आणि सकाळी लवकर निघायचं कारण हेच आहे की दुपारी उन्हातून पण गाडी चालवायला कंटाळा येते. आणि मेन तर ट्रॅफिक भेटतो नंतरला थोड्या टायमाने. कारण की आज मोस्टली तर खूप जण निघाले, आम्हाला पण थोडा मुंबई सोडेपर्यंत क्राऊड भेटला. पण पुढे कसं मोठे रस्ते डिवाइड होतात सर्व रस्ते, तर ते कसं क्राऊड म्हणजे जेवढ्या बाईक आहेत तेवढ्या स्प्लिट होतात की आपल्याला ट्रॅफिक कमी भेटते असं. आता बघा, मी तर फर्स्ट टाइम आहे ना आता पहिल्यांदा असा आयफोन लावून आयफोनने ब्लॉगिंग करतोय. कारण की जेव्हा शिर्डीला गेलो लास्ट टाइम, तेव्हा पहिल्याच दिवशी गोप्रो खराब झालेला. तर पहिला सीन असा झाला तर पूर्णच खराब झाला, रिपेअर व्हायसारखा नाही. तर म्हणजे आपण जोपर्यंत दुसरा कोणता घेत नाही तोपर्यंत थोडा फोननीच शूट होणार. पण भाई आयफोन पण तगडा आपला, मजबूत शूट होता आयफोनने पण बघायला गेला तर. आता हा पुढे हा वॅगनर वाला आहे ना, खड्डा आला. हा मग हा कधीपासून आहे ना मी बघतोय. थांब थांब जरा, नुसता पाठी जागा नाही, रस्ता ना दिसतोय, सर्व्हिस रोड आहे रे, नुसता हॉर्न मारतो. व्हिडिओ बंद होती माझी मगापासून, पण जेव्हापासून मागे आहे नुसता हॉर्न मारतो. कुठे वेळा परत जायचं का त्यालाच माहिती. आणि कसं इकडे हायवेचं काम चालू आहे बघितला. अरे हा माईक मधनं पाठवून तुम्हाला आवाज येत असेल तर माहित नाही मला, पण नुसता कंटिन्यू पी 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 करतोय. थोडा इथे रस्त्याची कामं बाकी आहेत ना, म्हणून सर्व्हिस रोडनी जावं लागतं. हा जो सर्व्हिस रोड आहे ना जिथं तुम्ही बघताय, तिथेच मेन सर्व ट्रॅफिक होतो. म्हणून तो लवकर निघायचा मेन रिझन तर हाच आहे, जे ट्रॅफिक होतं. आता कोलाडला पोहोचलोय आम्ही लोक, म्हणजे पोहोचू आता 2-3 मिनिटांमध्ये. त्याच रस्त्याला आहे कोलाडच्या. इथे थोडा स्पीड ब्रेकर वगैरे जास्त आहेत ना, म्हणून थोडा सीन होतो. व्ह्यू बघताय. आता आपण हा जो रस्ता पालीला जातो ना,
तिकडे पोहोचलोय. म्हणजे लोणावळा विनवल्यावरून येते, खोपोली विपोलीवरून तर ह्या रस्त्याने येते पब्लिक गाव साईडला जायला. आणि इथून आता आपल्याला जवळ काय लागेल माहित आहे? हाय आता मी पण विसरलो, काहीतरी लागेल जवळ. आता बसनी जातो ना, आता एवढा रूट लांब वाटतो ना, आणि बाईकनी आम्ही जातो ना तर आम्हाला काय वाटतच नाही. आणि मोस्टली जेव्हापासून मी बाईकनी जायला लागलो त्यापासून नुसता बाईकनीच फिरतोय. आणि बाईकनीच ऍक्च्युअली मध्ये सर्वीकडे जायला मजा येते, चिक्कार मजा येते. लास्ट टाइम तर मी त्याच्या आधी गणपतीमध्ये ऍक्सेसने आलेलो, त्याच्यानंतरला जानेवारी की डिसेंबर मध्ये आलेलो ना मी. तेव्हा डिसेंबर मध्ये आलेलो मी, तेव्हा आलेलो KTM ने आपल्या 200 ने, आणि आता आपली RS 200. चलीला जायचं वरून घे आपल्या अँगलने. आता आम्ही ते टोल आहे ना, टोल गणपतीकडे पोचतोय, तर थोड्या थंबनेल साठी फोटो काढायचा आहे. अरे काय कर, मग त्याचा आडवा फोन घे आणि माझ्या हेल्मेटच्या वरून काढा असा, म्हणजे तो थंबनेलला टाकायला काम आलं. गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना? गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना म्हटलं? हवालदार आहे. हा मग ठीक आहे. हो हो. भाई बोलतो बजरंगी आहे म्हणून हवालदार पकडत नाही. मी पुढे ना बजरंगबलीचा फोटो लावला ना, चांगलं आहे. मग असं असेल तर मला पण सर्व गार्डनवरती बजरंगबलीचा फोटो लावून फिरायला लागलं. तू काढला का फोटो? काढला काय? मग काढ ना भाई, आडव्या ह्याच्याने काढ. वाईल्ड अँगल, वाईल्ड अँगल पूर्ण. अरे 0.5x लिहिला असेल बघ ना. अरे आयफोन वापरतो. दाखव फोटो, दाखव मोबाईल दाखव. हा वाईल्ड अँगलच आहे. आडवा काढ, आडवा आडवा मोबाईल आडवा पकड. थंबनेल साठी मेहनत करायला लागते भाई, वन साइड. कारण तुझं थंबनेल चांगला नसेल तर पब्लिक व्हिडिओ बघत नाही. अरे असा नाही, अशा रोड पण दिसला पाहिजे. असं एवढा नाही, पाठी नाही, एवढा अँगल नाही काढ की असा रोड पण दिसला पाहिजे. अरे काय नाही, तू काढतो एक सीट कशाला लावतो? हा बाईक चालवला, जो अँगल माझ्या व्हिडिओ मध्ये दिसतो ना बच्ची, तसा दिसला पाहिजे. अर्धी बाईक दिसली पाहिजे, अर्धा मी दिसलो पाहिजे. सगळं सांगायला लागतं ह्याला. हा आता मी व्हिडिओ जागेवर ठेवले, कारण की रस्त्याने जाताना फक्त काय आम्ही काय इन्फॉर्मेशन देत जात नाही, असा थोडा बोलत बोलत पण जातो, मस्ती मजाक चालू असतो ना. तर व्हिडिओ मध्ये जाऊन व्हिडिओ बनणार, ह्याला सगळं सांगायला लागतो. वाकडे भाय काय ऐकत नाही. अरे व्हिडिओ नको ना, आधी फोटो काढ. तो लाईव्ह फोटो आहे ना म्हणून. नाही ती तुला व्हिडिओ बनवायचा काय? नाही ना, तो फोटोचा टेन्शन नको घेऊ, फोटोचा लाईव्ह फोटो आहे तो. हा हा समजला मला. दाखव फोन दाखव. आता बघ, हा बघ, हा हे आहे ना, तर असा दिसला पाहिजे असा. ओके, म्हणजे राईट साईडनी काढ असा. हा मी थोडा दिसेन एका साईडला, एका साईडला थोडी गाडी, आणि हा जास्त पण वरून नको काढू. एक असा काढून दाखव मला. तर थोड्या वेळापूर्वी बोललेलो मी की आपण कोलाडच्या रस्त्यावरती आहे, पण तिकडून नाही आहे. तिथून पुढे 10 किलोमीटर पुढे आलं की आपल्याला आता कोलाड लागलाय. स्पीड ब्रेकर बघा, वरून जातो ते आपली कोकण रेल्वेचा रस्ता आपल्या. आणि आम्ही बरोबर 7:20 कोलाडला पोहोचलोय. 7:20 म्हणजे खूप लवकरच झालं आमच्यासाठी. आता मी चालवतो म्हणजे मी आरामातच जातो, मध्ये थोडा टॉप गिअर पकडतो आणि मध्ये हळू. ते स्पीड ब्रेकर येतात ना, दिमाग खराब होऊन जातो. आता तसं बघायला गेलं बाईकवरती कोलाड टू इंदापूर अर्ध्या तासाचा रस्ता आहे. ट्राय करू त्याला आपण 15 मिनिटांमध्ये क्रॉस करायचा. थंडी तर मजबूत लागते. आता काय करायचं, थंडीचा सारखा थंडीच बोलतोय मी, जरा मी लागते तशी थंडी. आता जरा क्लिअर अप करायचा ट्राय करतो, स्पीड वाढवायचा. म्हणजे आमच्याकडे वजन पण जास्त आहे आणि थोडा गाड़ी 200cc है तो भाई खोलना जरा जरूरी है. वाकरे को अपनी राइडिंग दिखाना भी तो जरूरी है ना मेरी जान.
पकडला नाही त्याने मला. वारा वारा नुसता वाऱ्यासारखं व्हायचं आता. होती ना थोडे दिवस माझ्याकडे, तर थोडा हे झालं, हॅबिट झालं 200cc वरती खेळायची. तर काय एवढा कंट्रोलिंग आहे आपल्याकडे कधी 100-120 आरामात कंट्रोल करू शकतो. पण तुम्ही नका करू तसं ट्राय. जर कंट्रोलिंग असेल गाडीवरती तरच, कारण ही गाडी आपल्या हाताने बसलेली आहेत. खूप तुला गाडी वगैरे गेलं कधी चालवलं तर हँडलिंग मला कम्फर्टेबल आहे, म्हणून एवढी पळवतो. स्पीड किती मला पण नाही माहिती, पण आता सबको कवर कर देंगे माझी स्पीड में चलो. आखिर भाई घाबरलं मी एवढी पळवतच ना, तुला माहिती आहे गाडी. मी माझ्या हातामध्ये गाडी आली की मी 60-65 70 बस, दुसऱ्यात कुछ नाही. कभी ट्रॅफिक दिखत असेल, ट्रॅफिक कसं फेस करो. आवाज तुम्हाला चांगला येत असेल, मेन ते व्हॉइस आहे आपली, बाकी काय नाही. कसं तर म्यूट करून टाकीन मी, काय टेन्शन नाही. आणि जसं की मी बोललो की 15 मिनिटात इंदापूरला यायचं आपल्याला, आणि अशा प्रकारे 15 मिनिटात आम्ही इंदापूरला पोहोचलेलो आहे. नाही जायला भेटणार, ठीक आहे ना, नाही जाणार ना. नाही ओव्हरटेक करणार. इंदापूर 7:30 वाजता काहीतरी आलो, 7:30 पावणे झाले असतील आता, तेव्हा आलो इंदापूरला. आता इंदापूर नंतरला नेक्स्ट स्टॉप आपला माणगाव. मग माणगाववरून सीधा राईट मारून दापोली. टेम्पोच्या पुढे घेऊया. हे इंदापूर आणि माणगाव जसे 2 स्पॉट आहेत जिकडे हे सिंगल लेनचे रस्ते आहेत, आणि सीझनला ना इकडे लाईन लागते अक्षरशः. ते टायमिंग वरती पण डिपेंड करतो, आपण रात्रीच्या टायमाला निघतो किंवा मॉर्निंगला निघतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता ज्या टायमिंगला आम्ही इंदापूरला आलो ना, आता ऍक्च्युअल मध्ये जर नॉर्मल सकाळच्या टायमाला निघतो ना आपण 5-5:30 किंवा 6 वाजता, तर आपण इंदापूरला ऑलमोस्ट 9:30-10 वाजता इंदापूरला असतो, जो रेग्युलर टाइम आहे. पण ह्या टायमाला जरा अर्ली मॉर्निंग जास्तच लवकर निघालोय ना, तर मग तसं हा इंडिकेटर ह्याला ना लाईव्ह पाठवून टेन्शन आलं. इंडिकेटर बंद कर, हे बंद कर. थोडा तर वाईड अँगल आपला शूट नाही होत. मी व्हिडिओ बंद करून परत चालू कर. मोठा सीन काही वाईड अँगलचा सीनच नव्हता. मोठा इश्यू झालेला माहिती आहे, पूर्ण व्हिडिओ सिनेमॅटिक मध्ये शूट झालेलो आहे. जर क्लिप बघितलात तर, म्हणजे मी घाईघाईमध्ये सिनेमॅटिक मोडवरती हे केलेला आणि व्हिडिओ सिनेमॅटिकने शूट झाले. ते बोलले मला अँगल थोडा रॉंग दिसतोय व्हिडिओ मध्ये, कारण की ह्याची स्क्रीन आहे ना माझ्या समोरच आहे, हेल्मेटच्या समोर. तर काय व्ह्यू भेटतो ते मला दिसतोय, फक्त थोडा खालचा बॅगेचा व्ह्यू मला ऍडजस्ट करायला लागतोय. बाकी वरचा व्ह्यू मला एकदम क्लिअरली दिसतोय काय भेटतोय काय नाही ते. गोप्रो काय चालू करणार आहेस की? बघूया. तुम्ही बघताय बरोबर 7:45 वाजता आपण आलोय माणगावला. गोप्रो बघूया रे, रिपेअरला टाकीन आता तरी एकदा मी. बरोबर होतो काय बघतो, बरोबर झाला तर काय यूज करायचा, नाहीतर काय नाही, नाहीतर मग दुसरा कॅमेरा बघायचा. तो एकदा बिघडला की बरोबर रिपेअर पण नाही होत रे, मोठा इश्यू तो आहे त्याचा. 7:45 माणगाव म्हणजे जास्तच काय ते लवकर आले पहिल्यांदा. थंडी अजून गेली नाही, सूर्य उगवलाय तरी. आता इकडे पण, इकडचा पण काय रस्ता कधी बनेल काय माहित नाही. माणगावला तर काय ट्रॅफिक तर भेटणार नाही आपल्याला, जरा पण क्लिअर रस्ता एकदम विदाउट टेन्शन. मस्त आपला जायचं, गावाला जायचं.
जायचं गावाला शिमग्याला जायचं जायचं शिमग्याला. आय नो माझा आवाज जरा बेकार आहे, ऑलरेडी बेकार आणि आता थंडीमुळे अजून बेकार झालाय हवा जाऊन जाऊन. पण काय करणार, सॉन्ग बोलायचं मन करतं की सॉन्ग बोलायचं. बाईक वगैरे चालवताना ना कंटाळा नाही आला पाहिजे कसला कोणत्याच गोष्टीचा. आरामात बाईक आपली चालवत राहायची. गावाला गेलं ते रुटीन मस्त असेल आपला की सकाळी उठायचं, दिवसभर तेच आपल्या शिमगा खेळी वगैरे जातो ते सर्व जायचं. संध्याकाळी क्रिकेट खेळायचा, रात्री पण क्रिकेट खेळायचा नाईटला. रात्री तर जेव्हा क्रिकेट खेळतो ना आम्ही लोक 2-3 वाजेपर्यंत क्रिकेट खेळतो रात्रीचे. मी तिकडे गेलो गावी गेलो झोप वगैरे काय नसते आम्हाला. आपला मानगाव व्हायला आहे, एकदम फोटो क्लिक करून ठेवा. थांबा रे, पोचलो प्रॉपर मानगाव मध्ये, म्हणजे पोचलो बाजारपेठेमध्ये. काय करायचं, कसं जायचं, सरळ जायचं की राईट मारूनच जायचं? महाड मारून जायला बोलतो. लोणेरची जाऊया की हा वाला राईट मारूया? हा नको, ठीक आहे मग लोणेर म्हणून जाऊया. जातो आपण, तोच मंडणगड मारूनच जाणार, आपला नेहमीचाच रूट आहे. पण मोस्टली मी राईट मानगाववरून मारतो. पण हा बोलला आता मानगाववरून राईट नको मारू, सरळ जाऊ दे, लोणेरवरून राईट मारून जाऊया. तर लोणेरला जातोच आहे, तर तिकडचा वडापाव पण खाणं बनतच, कॉर्नर वडापाव. लोणेर मानगाववाल्यांना सर्वांना माहिती असेल, सर्व वीर वगैरे जे आहेत पुढे गाव, की तो वडापाव किती फेमस आहे. हा बघ बैल बघतोय, ब्रेक तर लागेलच रे, त्याला काय टेन्शन नाही, गाडी ठोकली नाही जाणार आपली. फक्त असे बैल लोक येतात ना कधी पण कुठे पण टाकणार आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोच. हा मानगाव एस टी स्टँड. माई इकडे आहे आपला. आता आम्ही खातोय वडापाव, लोणेरला थांबलोय. माहितीच नाही पडत हा लोणेर आहे ते. लाव ना लाव. तर चला मंडळी, आता इथे गरम गरम वडापाव खाल्ला आणि परत आम्ही आमच्या दिशेने निघायला सुरुवात केलेली आहे. साऊंड क्वालिटी बघितली मी, थोडीफार इथे ठीकठाक येते, कारण की थोडं ऍडजस्टमेंट मी केली नाही, सेटिंग केली नाही. आता लोणेरवरून राईट मारला, आता पुढून गोरेगाव मारून त्यानंतरला मग आम्ही लोक निघालो आपल्या मुंबई गोवा हायवे सोडला आम्ही लोकांनी. मुंबई गोवा हायवेने आतमध्ये राईट मारून लोणेरनी घुसलो. आता आपल्याला आपल्या गावचे रस्ते लागणार. इकडनं ऑलमोस्ट 1.5-2 तास लागेल आम्हाला अजून पोचायला. सकाळचे वाजले आता 8, 8:15 झालेत. बरोबर 8, 8:15 लोणेरवरून आतमध्ये घुसलो. आता आपण आलोय हा आतमधल्या रस्त्याला. हे आपल्या गावचे कोकणातले रस्ते मस्तपैकी. आणि इकडनं राईड करायला काय आपल्याला त्या टायमाला मजाच होतोय. आता तर बरोबर 8:45 झालेत. 8:45 वाजताचा तुम्ही जो आहे तो व्ह्यू बघताय. आता हे 8:45 वाजता कसा दिसतोय ते. तर पुढे कंटिन्यू आपल्याला असाच रस्ता भेटणार आहे, नो हायवे नो कुछ. कारण की अशा रस्त्याची आता मजा येणार आहे. हा छोटासा घाट सारखा आहे, चालू झालाय. जास्त मोठा नाही, हा एक घाट आहे आणि पुढे मंडणगडच्या पुढे एक घाट आहे. थंडीने ना बोबडी वळली माझी. पाठू 4 व्हीलर वाला सारखा हॉर्न मारतो, पण काय आहे आपल्या पुढे नाही राहू शकत तो, असा सीन आहे. मजबूत घाट आहे. आपण घाटामध्येच रस्ते खराब आहेत. ती इकडनं उतरताना काय वाटत नाही, पण सॉरी चढताना काय वाटत नाही, उतरताना उदास होते. खूप नॅरो ट्रेन आहेत एकदम. वळणाचा रस्ता आहे ना पूर्ण एकदम.
जसं तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये. आता जसा तो घाट पार झाला, थोडा ब्रेक घेतला आणि आता गाडीचा ड्रायव्हर झाला चेंज. आता आकाश चालवेल, मी मागे बसणार आता. चला आता बॅग घ्यायची ना मागे. आता पुढची राईड पाठवून एन्जॉय करा मस्तपैकी. धूळ बघताय, रस्ता बघताय किती कडक आहे, धूळ वगैरे उडते. आरामात गेले. त्याच्यातून गाडी पंक्चर व्हायचे पण जरा जास्त चान्सेस आहेत. गाडी वायरड मजबूत, रस्ता खराब आहे. आणि एक अशी साईडनी मोठी गाडी आली की जो असा दूर उडतो कडकवाला की समोरचा काय दिसत नाही. ते बघताय बघा, समोरचा काय दिसायला मागत नाही. एवढी माती आणि एवढा दूर आहे. आता इकडे पोचलो आता आम्ही मंडणगडला. आता इकडून लेफ्ट मारून जाणार. आता तुझ्यावरती भाई कुठून यायचं ते आपल्याला कुठूनही चालेल. ठीक आहे, लेफ्ट मारून जायचं आपल्याला. हा पण घाट रस्ता आहे पूर्ण. इथे पुढे मंडणगड सिटी आहे. म्हणजे आपला काय बोलतात त्याला, डेपो वगैरे तिकडे आहे. आणि आम्ही लोक इकडून लेफ्ट मारून जातो. चलो, संडेचा मार्केट, मच्छी मार्केट. मंडणगडच्या पुढे आलो आम्ही लोक. आणि इथे पहिल्यांदा असं मार्केट बघायला भेटलं, कारण की सकाळ सकाळ काही येत नाही. 9 वाजता, आता प्रॉपर 9 वाजता आपण इकडे आहे. आणि आता इकडनं आपलं गाव 1 तासावरती भारी. हा 1 तासावरती पोहोचू आपण. 10 सव्वा 10पर्यंत आपल्या गावाला पोहोचू आपण मस्तपैकी एकदम टायमामध्ये. ही अशी का हालत आहे रस्त्यांची, म्हणजे जे दापोलीपासून 20 किलोमीटर आधी कंटिन्यू काम चालू झालं आहे. तर तुम्हाला असाच रस्ता पूर्ण कंटिन्यू दापोलीपर्यंत भेटेल. बघू शकता पूर्ण दोन्ही साईडनी रस्त्याचं काम एकत्र चालू केलं आहे. धूळ वगैरे सर्व तिकडंच आमची हालत खराब होणार आहे. काहीपर्यंत थोडं बघता किती येते. रिंगाणा बघायचा, रिंगाणा आता कडकवाला रिंगाणा दाखवतो तुम्हाला. बघा अच्छी कडा नुसता दुरला. समोरचा विजानच गायब तिला. गेले बघा मजबूत कडक कार्यक्रम, नुसता दुरला. अशा कडीमधनं आपल्याला गाडी चालवावी लागते. म्हणजे विचार करा किती रिस्की आहे. आता आलो आपण पालगडमध्ये. हा आहे पालगड, सानेगुडीचा गाव पालगड. आता पालगडवरून सोडून राईट मारून आपल्याला आपला गाव फक्त 10 किलोमीटर आहे इथून. 10 नाही 5-6 किलोमीटर आहे, सॉरी जास्त लांब नाही. हे बघा आता तो राईट आलेला आहे. सरळ जाणार ना आपण तर सरळ खेडला जाणार. आणि इकडनं राईट मारला ना तर राईट मारून सीधा दापोलीला. काय सॉट झालं रे ट्रक. ट्रकने घुसवले, लफडा झाला. चल जाऊन दे आता, चल तू चल. घुसवला नाही. लांब गाडीत लांब टर्नच मारणार. ओव्हरटेक करून मारत आहे. आपकी दिख रहा नहीं है वो नुकसान कौन भरेगा? नुकसान कौन भरेगा? ये गाड़ी आ रहा तो आपको समझ जाएगा. गाड़ी में क्या इधर नहीं, आप नुकसान दे दो भर के. बहुत बड़ा नुकसान हो गया हमारा. कंटेंट बोलते, कंटेंट. दापोली पोचते कंटेंट बोलते. सीधा लफडा. ठोकले वाटतं काहीतरी मजबूत. जाऊन दे, आपल्याला कंटेंट भेटला. हा कोणत्या रोडला आलो आपण? कोकणची लाल माती. भाई खरोखर लाल माती निघाले कोकणची. पूर्ण दापोलीपर्यंत असंच खोदून ठेवलंय काय? शिट, एवढा बेकार.
आपल्या गावापर्यंत. अरे आईच्या गावात एवढा खराब रस्ता. एव्हा कोकण आपलो जसा रस्ता एक्सपांड होतोय आमच्या इकडचा तुमच्यासाठी. आम्ही कष्ट घेतोय, एवढा लाल मातीतून चालायला लागतोय. आपल्या इकडची माती म्हणजे एकदम लाल माती. एक्सपिरियन्स करायचा आता शिमग्याला याल तुम्ही कोकणात तेव्हा करालच. काय डेंजर रस्ता आहे, एक नंबर डेंजर रस्ता आलाय. पूर्ण मातीच माती झालाय. हा जर पावसाच्या आधी नाही बनला ना तर गेम ओव्हर आहे. मग दापोलीला आहे ना कॅन्सल. एवढा बेकार रस्ता झाला, एवढा बेकार रस्ता. खूप प्रॉपर 10 वाजता आहे ना, 10 वाजता प्रॉपर मी माझ्या गावाला पोहोचलो आहे. प्रॉपर 10 वाजलेत. डोळीमध्ये थोडा विजन तुम्हाला क्लिअर दिसतं की माहीत ना. आईच्या गावात आई नक्षा चेंज झाला पूर्ण इकडचा. तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघाल ना माझे तर कोण बिलीव्ह नाही करणार की हा आमचा स्टॉप आहे. एवढा खालती गेलाय म्हणजे हा जो आहे ना ह्याच्या लेवलला रस्ता होता. आईच्या गावात इतकं चेंज झालंय, पूर्ण चेंज झालंय. हे बघा, हे आमचा एंट्री गेट आहे गावाचा. हा रस्ता ओ शिट एवढा चेंज, बापरे मजबूत चेंज झालंय गाव. हा झाला, ठीक आहे. आता ते यांचं बाजूला ठेवूया. आणि फायनली अशा प्रकारे आम्ही आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. 10चा टाइम दिलेला तर बरोबर 10 वाजता पोहोचलो. हा माझ्या गावातला रस्ता वर्षानुवर्ष असा असतो, त्याला काय एवढा हे नाही. तो काय चेंज नाही होता. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा रस्ता म्हणजे गावचा रस्ता तुम्हाला असाच दिसेल. गावामध्ये एंट्री केले, मस्त वाटतंय. हा स्टार्ट झाला आपला गाव. ही आपल्या गावातली बालवाडी. मी जायचो बाई पहिला इकडे. ह्या बालवाडीवर शिकलोय मी लहानपणी. नंतर मग मी 1ली 2री पासून मुंबईला आलो. असाही हा आपला गाव चालू झालाय. आपल्या गावातला रस्ता कोकणातला. आणि अशा प्रकारे आमच्या वाडीमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. कोंबडा कापायचा का? गावात एंट्री झाली, गावातून वाडीत पण एंट्री झाली. तर वाडीतून आता घरात एंट्री. बरोबर 10 वाजून 5 मिनिटांनी आम्ही लोक घरी एंट्री करणार. आणि आमच्या कल्पेश शेठ आम्हाला समोरच दिसलेले आहेत. हा कल्प्या एंडिंग आमचा साहिल मोरे करतोय. साहिलचा पण युट्यूब चॅनल आहे. बोल आता. बघा आता गावाला पोहोचलेले शिमग्यासाठी. तर बघा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ एकदम व्हायरल करून टाका, कदलवून टाका. तुझ्या पण चॅनलचं नाव बोलून टाक. माझ्या चॅनलचं नाव साहिल ब्लॉग. आता इंस्टाला टाका दापोलीचा मिनी ब्लॉगर. हा वास संपला विषय. ब्लॉगची एंडिंग मी आता इकडे करतो कारण की घर दाखवणं हे आपल्याला पाहिजेत. हा आपला घर. ओके, आता मी करतो आपल्या ब्लॉगची एंडिंग. आता जातो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. मग दिवसभराचा काय पण प्रोग्राम असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. हाय वंड्या सरप्राईज. एकटं झालं चालत.